सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 18 ओवी क्रमांक 151 पासून आता सुरुवात करूयात. नाव थडी न पवता न खांडीचे केळी न फळता का ठेविले न दिसता दीपू जैसा. किंवा नाव नदीचे काठास पोहोचल्याखेरीज मध्येच सोडता येत नाही, अथवा केळी आल्याशिवाय केळीची झाडे कापता येत नाहीत, किंवा ज्याप्रमाणे ठेवलेली वस्तू सापडल्याशिवाय दिवा मालविता येत नाही. तैसी आत्मज्ञान विखी जव निश्चिती नाही निकी तव नोहावे यागादिकी उदासीन. त्याप्रमाणे आत्मज्ञानाविषयी दृढ निश्चय झाला नाही तोपर्यंत यागादिक कर्मे करण्याविषयी उदासीन होऊ नये. तरी स्वाधिकारानुरूपे तिये यज्ञदाने तपे अनुष्ठावींची साक्षेपे अधिके वर. तर आपल्या अधिकाराप्रमाणे यज्ञ दान व तप यांचे वरचेवर यथाविधी आचरण केलेच पाहिजे. जे चालणे वेगावत जाये तो वेगू बैसावयाची होये तैसा कर्मातिशयो आहे नैष्कर्म्या लागी. जो चालण्याची घाई करतो त्याला विसावा घेण्यास तीच घाई उपयोगी पडते. तसे कर्माचे अधिक आचरण करणे हे कर्मत्यागास उपयोगी पडते. अधिके जवजव औषधी सेवनेची मांडी बांधी तव तव मुकी जे व्याधी तयाचिये. एखादा रोगी औषध घेण्याविषयी जो जो अधिकाधिक तयार होतो तो तो रोगापासून तो मुक्त होत जातो. तैसी कर्मे हातोपाती जै कीजती यथा निगुती तै रजतमे झडती झाडा देऊनी. त्याप्रमाणे जो जो कर्मे विधीपूर्वक लवकर लवकर करावी तो तो रज व तम हे गुण समूळ नाहीसे होतात. का पाठो वाटी पुटे भांगारा खारू देणे घटे तै कीड झडकरी तुटे निर्व्याजू होय. किंवा सोन्यास जेव्हा एकामागून एक खाराची पुटे द्यावी तेव्हा त्याचा हिणकटपणा जाऊन ते शुद्ध होते. तैसे निष्ठा केले कर्म ते झाडी करुणी रजतम सत्वशुद्धीचे धाम डोळा दावी. तसे निष्ठेने कर्माचे आचरण केले असता ते रज व तम यांचा नाश करून सत्वशुद्धीचे दर्शन करून देते. म्हणून या धनंजया सत्वशुद्धी गिवसितया तीर्थे ते सावाया आली कर्मे. म्हणून अर्जुना, सत्वशुद्धी प्राप्त होण्यास सत्कर्मे हीच तीर्थाची योग्यता पावतात. तीर्थे बाह्य मळुक्षाळे कर्मे अभ्यंतर उजळे एवं तीर्थे जाण निर्मळे सत्कर्मेंची. तीर्थांनी बाह्यमलाचे क्षालन होते आणि कर्मांच्या योगे अंतर्मल नाहीसा होतो. एवंच सत्कर्मे हीच चित्तशुद्धीस तीर्थे होत. तृषार्ता मरुदेशी झळे अमृते ओळली जैसी का अंधा लागी सूर्यांसी सूर्यू आला. तहान लागलेल्या मनुष्यास मारवाड देशात जसा एखादा अमृताचा पाण्याचा झरा सापडावा किंवा अंधळ्याच्या डोळ्यात सूर्याचे तेज यावे. बुडतया नदीच धाविन्नली पडतया पृथ्वीच कळवळिली निमतया मृत्यूने दिधली आयुष्य वृद्धी. बुडणाऱ्यास तारण्याकरिता नदीनेच धावावे, पडणाऱ्याला जसे पृथ्वीनेच झेलावे, अथवा मरणाऱ्यास मृत्यूनेच आयुष्य वृद्धी द्यावी. तैसे कर्मे कर्मबद्धता मुमुक्षु सोडविले पंडुसुता जैसा रसरीती मरता राखीला आविषे. त्याप्रमाणे कर्मापासून मुमुक्षुस होणारी पीडा कर्मांनीच दूर करावी. अथवा हे अर्जुना, रसायन करण्याची युक्ती ज्यास माहीत आहे तो वैद्य ज्याप्रमाणे विष शुद्ध करून त्याचे अमृत करून मरणाऱ्याचे रक्षण करतो. तैसी एके हातवटिया कर्मे किजती धनंजया बंधकेची सोडवावया मुख्ये होती. त्याप्रमाणे धनंजया युक्तीने कर्मे केली असता ती बाधक असूनही मुक्त करण्यास कारणीभूत होतात. आता त्याची हातवटी तुझ सांगो गोमटी जया कर्मांते किरीटी कर्मची रुसे. तर अर्जुना, जिच्या योगे कर्मांपासूनच कर्मांचा नाश होतो ती युक्ती कोणती ती तुला उत्तम रीतीने सांगतो. श्लोक 6. एतान्यपि तु कर्माणि संगं त्यक्त्वा फलानि च कर्तव्यानीति मे पार्थ निश्चितं मत्तमुत्तमम्. अर्थात, हे अर्जुना, ही कर्मे सुद्धा कर्तृत्वाभिमान व फले टाकून करावी असे माझे निश्चित उत्तम मत आहे. तरी महायाग प्रमुखे कर्मे निफजताही अचुके कर्तेपणाचे न ठाके फुंजणे अंगी. तर पंचमहायज्ञादी प्रमुख कर्मे यथाविधी घडत असता जो कर्तृत्वाचा अभिमान बाळगीत नाही, जो मोले तीर्था जाये तया मी यात्रा करीतू आहे ऐसिये श्लाघ्यतेचा नोहे तोषू जेवी. जो मोलाने म्हणजे दुसऱ्याजवळून पैसे घेऊन
तीर्थयात्रा करतो त्याला मी यात्रा करीत आहे अशा मोठेपणाचा आनंद होत नाही. का मुद्रा समर्थाची या तो एकवटू झोंबे राया, तो मी जिणताईसिया नयेची गर्वा. किंवा राजशिक्क्याच्या बळावर जो राजासही एकटा पकडून आणतो त्याला मी या राजास जिंकले असा गर्व होत नाही. जो कांसे लागुनी तरे तया पोहती उर्मी नुरे, पुरोहितू नाविष्करे दातेपणे. जो दुसऱ्याच्या कासेस लागून नदी उतरून पलीकडे जातो त्याला मी पोहणारा आहे असा गर्व होत नाही. किंवा ज्याप्रमाणे राजाचे उपाध्यायास राजाकरिता दुसऱ्यास आपल्या हाताने दिलेल्या दानाबद्दल अभिमान वाटत नाही, तैसे कर्तृत्व अहंकारे नेघोनी यथावसरे कृत्य जातांचे मोहरे सारी जती. त्याप्रमाणे कर्तृत्वाचा अभिमान न बाळगिता ज्या ज्या वेळी जी जी कर्मे करावयाची ती ती यथाविधी जो करीतो, केल्या कर्मा पांडवा जो आधी फळाचा यावा, तया मोहरा हो नेदावा मनोरथू. हे पांडवा, केलेल्या कर्माची जी फलप्राप्ती व्हावयाची तिच्याविषयी जो आपल्या मनात इच्छा उत्पन्न होऊ देत नाही, आधींची फळी आस तुटिया कर्मे आरंभावी धनंजया, परावे बाळ धाया पाहिजे जैसे. हे धनंजया, प्रथम फळाची आशा सोडून निष्काम कर्मास आरंभ करावा. ज्याप्रमाणे दुसऱ्याचे लेकरू पाहून त्याचे ठिकाणी प्रीती न ठेविता नुसता संतोष मानावा. पिंपरुवांचिया आशा न शिंपिजे पिंपळू जैसा, तैसिया फळ निराशा किजती कर्मे. पिंपरांच्या आशेने जसा कोणी पित्तळास पाणी घालीत नाही तशी फळाची आशा सोडून कर्मे करावी. सांडुनी दुधाची टकळी गोवारी गाव गो धेनू वेंटाळी, किंबहुना कर्मफळी तैसे किजे. गुराखी दुधाची आशा सोडून जशा गावातील गायी वळतो तसे कर्मफलाविषयी निरीच्छा असावे. आईसी हे हातवटी घेऊनी जे क्रिया उठी, आपणा पुलिया गाठी लाहेची तो. या युक्तीने जो कर्मांचे आचरण करीतो त्याला आपल्याजवळच असलेल्या आत्मस्वरूपाची भेट होते. म्हणोनी फळी लागू सांडोनी देह संगू, कर्मे करावी हा चांगू निरोपू माझा. म्हणून फळाविषयी आशा सोडून व मी करता हा अभिमान सोडून कर्मे करावी अशी उत्तम प्रकारची माझी आज्ञा आहे. जो जीव बंधे शिणला सुटके जाचे आपला, तेणे पुढत पुढती या बोला आनन कीजे. जो जन्ममृत्यूच्या एरझारा करिता करिता त्रासून गेला आहे व आपली त्यापासून सुटका कशी होईल या काळजीत आहे, त्याला वारंवार सांगणे आहे की त्याने या आज्ञेचे उल्लंघन करू नये. श्लोक 7. नियतस्य तु संन्यासं कर्मणो नोपपद्यते, मोहातस्य परित्यागस्तामसं परिकीर्तितः. अर्थात नित्यकर्मांचा परित्याग तर उपपन्न होत नाही. नित्यकर्माचा अज्ञानामुळे केलेला त्याग तामस सांगितलेला आहे. ना तरी अंधाराचे निरोखे, जैसी डोळा रोवी जती नखे, तैसा कर्मद्वेषे अशेखे कर्मेची सांडी. एखादा मनुष्य अंधारातून चालत असता अंगास धक्का बसल्यावर त्याबद्दलचा राग डोळ्यावर काढून डोळ्यात नखे बोचवतो, त्याप्रमाणे कर्मे जन्मबंधनास कारण आहेत म्हणून त्यांच्यावर रागावून जो ती सर्व टाकून देतो. तयाचे जे कर्म सांडणे ते तामस पै मी म्हणे, शिसाराचे रागे लोटणे शिरसी जैसे. त्याच्या कर्मत्यागास मी तामस त्याग असे म्हणतो. ज्याप्रमाणे अर्धशिशी उठल्यावर कोणी रागाने आपले मस्तकच कापतो. हा गा मार्गू दुवाडू होये, तरी निस्तरीतील पाये, किंतेची खांडणे आहे मार्गापराधे. अरे, वाट जरी वाईट असली तरी पायांनीच चालून संपविली पाहिजे, पण त्या वाटेच्या वाईटपणाबद्दल पाय तोडावी की काय. भुके लिया पुढे अन्न, हो का भल तैसे उन्न, तरी बुद्धी न घेता लंघन, भाणे पापरा हल्या. भूक लागलेल्या मनुष्यापुढे अतिगरम अन्न ठेवले आणि त्याला ते सहन न होऊन त्याने ते लाथेने झुगारून दिले तर त्याला लंघनच करावे लागणार. तैसा कर्माचा बाधू कर्मे, निस्तरिजे करी तेनीवर मे, हे तामसू नेणे भ्रमे माजविला. त्याप्रमाणे कर्माचे युक्तीने आचरण केले असता कर्माचा दोष नाहीसा होतो. हे तो तामस मनुष्य भ्रमिष्ट झाला असल्यामुळे त्याला समजत नाही. किम स्वभावे आले विभागा, ते कर्मची ओसंडी पैगा, तरी झणे आतळा त्यागा तामसा तया. तो आपल्या धर्माप्रमाणे आपल्यास करावयाचे कर्म टाकून देतो,
तेव्हा तू त्या तामस मनुष्याप्रमाणे कर्मत्यागाच्या स्वाधीन होऊ नको. श्लोक 8. दुःखमित्येव यत्कर्म काय क्लेश भयात् त्यजेत सकृत्वा राजसं त्यागं नैव त्यागफलं लभेत. अर्थात जे कर्म दुःख आहे असे समजून शरीराच्या क्लेशांच्या भयाने टाकले जाते, तो असा राजस त्याग करून त्यागाच्या फलास प्राप्त होत नाहीच. अथवा स्वाधिकारू बुझे आपले विहितही सुजे परी करितया उमजे निबरपणा. अथवा आपला अधिकार काय आहे हे जो जाणतो व आपले विहित कर्म कोणते हेही ज्यास माहीत आहे, परंतु ती कर्मे करण्याच्या क्लेशास भिवून जो त्यांविषयी कंटाळा करीतो. जे कर्माची ऐलीकड नावेक दिसे दुवाड जे वाहती ये वेळे जड शिदोरी जैसी. कर्माचा प्रारंभ क्षणभर कठीण दिसतो खरा, जशी शिदोरी नेते वेळेस जड लागते. तैसा निंब जिभे कडवटू हिरडा पहिले तुरटू तैसा कर्मा ऐल शेवटू खणूवाळा होय. जसा लिंब खाते वेळेस जिभेस कडू लागतो व हिरडा तुरट लागतो, तसा कर्माचा आरंभ हा कठीण वाटतो. का धेनू दुवाड शिंग शेवंतिये अडव आंग भोजन सुख महाग पाकू करिता. किंवा गाय मारकुटी असते, शेवंतीच्या झाडाला काटे असतात व स्वयंपाक करते वेळेस भोजनाचे सुख नसते. तैसे पुढत पुढती कर्म आरंभीच अतिविषम म्हणून तो ते श्रम करिता मानी. तसे कर्म आरंभिते वेळेस अति कठोर असते, म्हणून ते करण्याचे श्रम होतात असे तो समजतो. एरवी विहितत्वे मांडी परी घालिता असुरवाडी तेथ पोळला ऐसा सांडी आदरिलेही. बाकी कर्माचा आरंभ तो यथाविधी करतो, पण कढत वस्तू हातात घेऊन हात भाजताच ती टाकून द्यावी त्याप्रमाणे त्या कर्माचरणापासून श्रम होऊ लागल्यावर ती कर्मे तो मध्येच टाकतो. म्हणे वस्तू देहासारिखी आली बहुती भाग्यविषयी मा जाचू का कर्मादिकी पापिया जैसा. आणि तो म्हणतो की माझे महद्भाग्य म्हणून देहासारखी उत्तम वस्तू लाभली असता पाप्याप्रमाणे कर्मांचे आचरण करून मी स्वतःस त्रास का करून घ्यावा. केले कर्मी जे द्यावे ते झणे मज होवावे आजी भोजू का न बरवे हातीचे भोग. कर्मांचे आचरण करून त्यापासून मिळणारे जे भोग त्यांची मला गरज नाही, तर आज आपल्यास जे ऐश्वर्य प्राप्त झाले आहे त्याचाच उपभोग का घेऊ नये. ऐसा शरीराची या क्लेशा भेणे कर्मे विरेशा सांडी तो परियेसा राजसू त्यागू. अशा प्रकारे अर्जुना शरीरास क्लेश होतील या भीतीने जो कर्मे टाकून देतो त्याला राजस त्याग असे म्हणतात. एरवी तेथही कर्म सांडे परी तया त्याग फळ न जोडे तैसे उतले आगी पडे ते न लगेची होमा. त्या ठिकाणी कर्मत्याग होतो, परंतु त्याला कर्मत्यागाचे फल मिळत नाही. ज्याप्रमाणे उतू आलेले तूप अग्नीत पडले तरी त्याला होमाची योग्यता प्राप्त होत नाही. का बुडोनी प्राण गेले अर्धोदकी निमाले हे म्हणो नये जाहले दुर्मरणची. किंवा एखाद्याचा पाण्यात बुडून प्राण गेला असता त्याने जलसमाधी घेतली असे म्हणता येत नाही, तर त्याचे ते अपघाताचेच मरण असे म्हटले पाहिजे. तैसे देहाचेची लोभे जेणे कर्मा पाणी सुभे तेणे साच न लभे त्यागाचे फळ. त्याप्रमाणे देहावर प्रीती ठेवून ज्याने कर्मांवर पाणी सोडले त्याला कर्मत्यागाचे फल खास मिळत नाही. किंबहुना आपुले जै ज्ञान होय उदया आले तै नक्षत्राते पाहले गिळी जैसे. किंबहुना ज्याला आत्मज्ञानाची प्राप्ती झाली आहे त्याला सूर्योदय झाल्यावर ज्याप्रमाणे नक्षत्राचे तेज लोपते तैशा सकारण क्रिया हारपती धनंजया तो कर्मत्यागू ये जया मोक्षफळासी. त्याप्रमाणे अर्जुना ज्या कर्मत्यागापासून अज्ञानासह क्रियांचा लोप होतो त्यापासून मोक्षप्राप्ती होते. ते मोक्षफळ अज्ञाना त्यागिया नाही अर्जुना म्हणून तो त्यागू न माना राजसू जो. अर्जुना ती मोक्षप्राप्ती अज्ञानाने कर्माचा त्याग केला असता होत नाही, म्हणून तो खरा कर्मत्याग नसून राजस त्याग होय. तरी कोणे पायेथ त्यागे ते मोक्ष फळ घर रिघे हेही ऐक प्रसंगे बोली जेल. तर कोणत्या त्यागापासून मोक्षप्राप्ती आपल्या घरी चालत येते तेही प्रसंगानुरोधाने तुला सांगतो ते ऐक. श्लोक 9.
कार्यमित्येव यत्कर्म नियतं क्रियतेऽर्जुन संगं त्यक्त्वा फलं चैव सत्यागः सात्विको मतः. अर्थात हे अर्जुना, जे नित्य कर्म हे मला अवश्य करावयास पाहिजे असे समजूनच आसक्ती व फल सोडूनच केले जाते मानलेला आहे, तो त्याग सात्विक मानलेला आहे. तरी स्वाधिकाराचे निनावे जे वांटिया आले स्वभावे ते आचरे विधी गौरवे शृंगारोनी. तर आपल्या अधिकारानुरूप जे सहज आपल्या वाट्यास आलेले कर्म ते साहित्यासह गौरवाने यथाविधी आचरण करीतो. यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात.